सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सुवर्णा कोरे। आज मी करणार आहे मऊ मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी। एका भांड्यात 1 वाटी साबुदाणा घेतला, तो पाणी घालून एक वेळ स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामध्ये शाबू बुडतील इतकं पाणी घालून तो एक 5 ते 6 तास भिजत ठेवला। 5 ते 6 तासानंतर पाहिलं की शाबू असा पूर्ण भिजला पाहिजे आतपर्यंत। तो मोकळा करून घेतला आणि शेंगदाण्याचं कूट करून जाडसर असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलं। नेहमी मी मिक्सरमध्येच कूट करते, पण आज मला आठवण झाली खलबत्त्याची आणि लहानपणाच्या आठवणी पण आल्या। हा खलबत्ता माझ्या सासूबाईंचा आहे। फारसा मी वापरत नाही, पण आता वापरायला काढला आहे आजपासून। तर त्यामध्ये मी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलं। म्हणलं खिचडीलाही थोडी छान चव येईल मिक्सरच्या कूटपेक्षा खलबत्त्यामध्ये केलेलं कूट। एक कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मिरच्या घातल्या आणि त्या परतून घेतल्या। त्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे काप घातले आणि परतून घेतले। 1-2 वाफ देऊन घेतल्या। बटाटा असा मऊ करून घेतला आणि त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट घालून थोडं परतून चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान परतून घेतलं आणि एक वाफ देऊन घेतली त्याला। वाफ दिल्यानंतर शाबू 2 मिनटं परतून घ्यायचा। चांगला मऊ असा शाबू झाला पाहिजे। जेव्हा आपण तो हातात घेतो तेव्हा तो असा सुटा नाही झाला पाहिजे की त्याचा आपण जेव्हा गोळा बनला पाहिजे, असा आहे तसा गोळा बनतो। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल बघा तो। असा शाबू झाला की गॅस बंद करायचा आणि आपली खिचडी तयार झाली। अशी मोकळी अशी मऊ अशी खिचडी तयार झाली। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।